शिवव्याख्यान. महाराष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या अनंत व्यक्तिमत्वांची ओळख, आजच्या युवा पिढीला करून देणारे प्रभावी वाटाडे म्हणून ज्यांची ओळख आहे, अतिशय अभ्यासू, प्रसन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक नितीनजी भानुगडे पाटील यांना मी आता त्यांच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आजच्या या शिवस्वराज्य दिन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती सन्मान्य नीलमताई गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्मान्य उदयजी सामंत, आदरणीय खासदार गिरीशजी बापट, सन्मान्य प्रतापरावजी पवार, धनराजजी माने, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व, शिवराज्याभिषेक दिन मराठी इतिहासातलं तेजाळतानी लखलखतं पान, भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा, युगप्रवर्तन करणारा आजचा हा दिवस. खर तर स्वराज्य हा महामंत्र शिवराने इथल्या मावळ्यांच्या मनामनामध्ये पेरला आणि नवचैतन्यानं इथली मनं सळसळली. शौर्याचं, पराक्रमाचं वादळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमू लागलं आणि रयतेला अपेक्षित असणारं स्वराज्य सह्याद्रीच्या कुशीत नांदू लागलं. अविरत संघर्ष आणि बलाढ्य संकट यांच्याशी झुंज घेत सह्याद्री सारखं छातवान काढून हे स्वराज्य उभा राहिलं. पण या रयतेला आता स्वतःचा राजा हवा होता. रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं. रयतेला स्वतःचं स्वराज्य सिंहासन हवं होतं. इतर राज्यांशी, अधिकाऱ्यांशी, किंबहुना इथल्या रयतेशी कायमस्वरूपी धोरणात्मक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टीनं स्वराज्य हे स्वतंत्र राज्य म्हणून घोषित होणं गरजेचं होतं. त्यासाठी स्वराज्याचं अधिष्ठान उभारणं महत्वाचं होतं. या अधिष्ठानाभोवती सगळ्यांच्या निष्ठा एकवटता येणार होत्या आणि इथली रयत केवळ राजासाठी नव्हे तर राज्यासाठी लढणार होती. शिवरायांच्या पश्चातही ती या राज्याच्या रक्षणासाठी सिद्ध राहणार होती. न्यायासनापाठीमागं सिंहासन आणि सिंहासनापाठीमागं धर्मासन उभं असणं हे गरजेचंच होतं आणि यासाठीच शिवरायांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. या राज्याभिषेकासाठी गड निवडला दुर्ग दुर्ग दुर्गेश्वर रायगड, मोठा सुलक्षणी आणि कैलासा इतकाच पवित्र, बेलाग आणि बुलंद. या वार्त्यानं रायगड तर अगदी आनंदानं चिंब झाला, नाहून निघाला. शतकानुशतकाचा पारतंत्र्याचा अंधार आता हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. रायगडावर सज्जता चालू झाली. 12 महाल 18 कारखाने सज्ज झाले. भव्य शाम्याने उभारले जाऊ लागले. रामजी दत्तो सुवर्ण सिंहासन घडवू लागला. राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर 9 दिवस चालणार होता. राजे कुलस्वामींनी महनमंगल तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडावर निघाले. देवीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली आणि भवानी मातेचे आशीर्वाद घेऊन राजे रायगडावर परतले. रायगडावर तोवर सारा माणूसमेळ जमला होता. देशोदेशीचे निमंत्रक प्रतिनिधी उपस्थित झाले होते. इंग्रजी सत्तेचे प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, विजापूरच्या आदिलशाहीचे, भागानगरच्या कुतुबशाहीचे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते आणि स्वराज्याचे सरदार ते तर केव्हाच हजर झाले होते. कोण धांदल उडाली होती सगळ्यांची. हंबीराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, येसाजी कंखीरावजी, फरजंद मदारी, मेहतर, नागोजी, जेधे
सगळी रयत आतुरली होती स्वराज्याचं सिंहासन उभं राहताना पाहण्यासाठी. सारी रयत आतुरली होती आपले राजे सिंहासनारूढ होताना पाहण्यासाठी. रायगडावर सज्जता चालू झाली. 4 जून 1674 एकादशी उजाडली. राजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक तुलाविधी झाले. तुलाविधीतल्या या सगळ्या वस्तू दान म्हणून देण्यात आल्या. महाराजांनी यावेळी प्रचंड दानधर्म केला. मासाहेब जिजाऊ हे सारं भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हे सारं शहाजी राजे आणि मासाहेबांचं संकल्पित होतं. स्वराज्य हे तर त्यांचं काळीचं स्वप्न. आतापर्यंत पराक्रम गाजवणारे आपला पराक्रम फक्त पातशाहीच्या तख्तासाठी घालवायचं. आपलं शौर्य त्या बादशाहांच्या पायाशी ठेवायचं. तुमचा पराक्रम गरजत राहील, पण रयतेचं काय? त्या रयतेचं राज्य उभा राहील? हा पराक्रम हे शौर्य रयतेच्या राज्यासाठी का नाही? मासाहेबांनी चेतवलेलं स्फुल्लिंग आता चेतलं होतं आणि त्यातूनच हे स्वराज्य उभा राहिलं होतं. मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याला येताना शुभाराजांना शहाजी राजांनी एक मुद्रा दिली. प्रतिपत्य चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसनो शुभसस्या मुद्रा भद्राय राजते. शहाजी राजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराज आता छत्रपती म्हणून धारण करणार होते. शहाजी राजांनी त्यावेळी शुभाराजांना भगवा ध्वज दिला होता. हाच भगवा ध्वज आता राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज होणार होता. त्यावेळी शहाजी राजांनी एक छोटं मंत्रिमंडळही दिलं होतं महाराजांकडे. हेच छोटं मंत्रिमंडळ आता राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतरित होणार होतं. मासाहेब हे सारं पाहत होत्या. 5 जून 1674 द्वादशी उजाडली. रायगडावर गुढ्या उभारल्या गेल्या. तोरणं बांधली गेली. रायगड फुलांनी सजला. माणूसमेळ आतुरला होता, आनंदला होता. हजारो वर्षानंतर हा स्वातंत्र्य दिन उगवत होता. सायंकाळी राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले. सूर्योदयाला 3 घटिका बाकी असताना राजे राज्यारोहण करणार होते. राजे समंत्रक आसंदीवर आरोहण करते झाले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे येऊन बसले. गागा भट्टांच्या सूचनेनुसार अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत पेशवे तुपाचा स्वर्ण कलश घेऊन उभा राहिले. दक्षिणेला सरसेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा कलश सावरते झाले. अष्ट दिशांना अष्टप्रधान उभा राहिले आणि अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू, शरयू या 7 नद्यांचा अभिषेक महाराजांना झाला. समुद्र जलाचाही अभिषेक झाला. मध्यरात्री अभिषेक संपले. महाराज, महाराणी आणि युवराज यांना सुवासिनींनी पंचारतीनं ओवाळलं. राज्य उभा राहत होतं. जुल्म जबरदस्ती संपवणार, गुलामगिरी नष्ट करणार, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणार, सर्वांस पोटास लावणार. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवारातील देवता. त्या स्त्रीत्वाची प्रतिष्ठा जपणार, स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणार, लोककल्याणकारी स्वराज्य साकार होत होतं. राजे स्नान करून शुभ्र वस्त्रे परिधान करते झाले. विविध अलंकार त्यांनी धारण केले. शस्त्रास्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण त्यांनी धारण केलं आणि राजे राजसभेकडे निघाले. रयत डोळ्यात प्राण आणून हे सारं दृश्य पाहत होती. मंगल वाद्यांच्या मंगल निनादाचे सूर उमटत होते. आनंदाचे डोही, आनंद तरंग. खरं तर रयतेच्या हृदय सिंहासनावर राजे केव्हाच विराजमान झाले होते. आता लौकिक अर्थानं ते स्वराज्याच्या सिंहासनावर आरूढ होणार होते. राजसभेच्या प्रवेशद्वारावरच 2 हत्ती स्वरलंकार घातलेले आणि 2 पांढरे शुभ्र अश्व उभा होते. ज्या शिवरायांनी 4 पातशाया पालथ्या घातल्या, ज्यांनी मोगलांना वेसन घातली,
इंग्रज, डाच, पोर्तुगीज यांच्यावर ज्यांनी वचक बसवला आणि रायतेचं राज्य निर्माण केलं त्या शिवरायांना त्यांनी सलामी दिली. राजे आज ते कदम पुढे झाले. राजसदरेच्या मध्यावर एक उंच सुबक सुंदर चौथरा उभा केला होता. त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि तिथंच होतं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. हेच ते मराठी अस्मिता बनणार, मराठी स्वाभिमान बनणार, तमाम रयतेचं राजसिंहासन. हे सिंहासन बनवायचं काम चालू असताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच बनवायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन बनवा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवाजी छत्रपती नाही होणार मासाहेब, या मातीतला प्रत्येक जण छत्रपती होईल. हे राजसिंहासन या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचं प्रतिनिधी म्हणून काम करणार होतं. इथला प्रत्येक जण छत्रपती होणार होता. या राजसिंहाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ राजस्त्रिया, तर उजव्या बाजूला मंत्रीगण आणि आप्त स्वकीयांच्या बैठकीची व्यवस्था केलेली. राजे आस्ते कदम चौथऱ्याच्या पायऱ्या चढते झाले. मंत्रोच्चार चालू होता, घोषणा सुरूच होत्या. त्या मंत्रघोषातच गागा भट्टांनी सुवर्ण राजदंड राजांच्या हाती दिला. तो सुवर्ण राजदंड राजांनी मस्तकी लावला. उजवा गुडगा जमिनीवर टेकून राजांनी सिंहासनाला वंदन केलं आणि अत्यंत नम्र भावानं पदस्पर्श न करता राजे सिंहासनारोहण करते झाले. राजे वीरासनामध्ये सिंहासनारूढ झाले. मंत्रघोष थांबला आणि गागा भट्टांची घोषणा दुमदुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हजारो मुखातून जय ध्वनी उमटला, जय जयकार झाला, वाद्यांचा कडकडाट सुरू झाला. नौबती, ताशे, चौकडे, शिंगे करणे निनादू लागली आणि त्यांच्याच आवाजात गडाच्या चारही बाजूनी तोफांचे आवाज सुटले. राष्ट्रभूमीला छत्रपती राजा लाभल्याची वार्ता आसमंतात पसरली. जरी पटकावलेला भगवा ध्वज सह्याद्रीच्या माथ्यावरून वाऱ्याला सांगत होता, राजे सिंहासनारूढ झाले, राजे छत्रपती झाले, रयतेचे राज्य स्थापन झाले. महाराष्ट्र धन्य धन्य झाला. चोहो बाजूनी सोनं चांदी फुलांचा वर्षाव घडू लागला. जय जयकार उमटत होता, जयघोष निनादत होता. शतकानुशतकानंतर हा सुदिन उगवला होता. महाराष्ट्र चिंब झाला होता. याच वेळी राजांनी अष्टप्रधान मंडळांची घोषणा केली, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. राजांनी राज्याभिषेकापासून नवीन शक सुरू केला, शिवशक. राजे शककर्ते झाले. स्वराज्याचा कारभार हा रयतेच्याच भाषेत झाला पाहिजे म्हणून राजांनी राजव्यवहार कोशाची निर्मिती केली आणि नगारखान्यापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ऐरावताच्या स्वर्ण अंबारीत बसून जय जयकारात, वाद्यांच्या कडकडाटात आणि फुल्यांच्या वर्षावात सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली. हे दृश्य विलोभनीय होतं, असामान्य होतं, अलौकिक होतं. याची देही, याची डोळा पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात आलं होतं. पण हे सगळं इतकं सोपं होतं, इतकं सहज होतं. या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक जणांची अनुपस्थिती राजांना जाणवली. अनेकांची. स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर, राजांचं रूप घेऊन मरणाला सामोरे जाणारे शिवाकाशीत, जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे पोहोचल्यांचे तोफांचे आवाज माझ्या कानी पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही, असं सांगत गजापूरची खिंड पावन करणारे बाजी प्रभू. मराठे तुटतील, फुटतील कुठले, असं दिलेर खानाला सुनावणारे मुरार बाजी. त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय राजांस तोंड दाखवणार नाही, असं सांगणारे प्रतापराव.
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं सांगत कोंढाण्यावर सिंहासारखे झुंजणारे तान्हाजी, ते सूर्याजी, रामजी, किती किती नावं घ्यावी. अनेकांनी आपल्या जीवनाचं अर्थ या स्वराज्यासाठी दिलं. अनेकांनी आपलं सर्वस्व कुर्बान करून टाकलं. हा राज्याभिषेक या तमाम वीरांच्या समर्पणाचा राज्याभिषेक होता. सगळ्यात मोठं यश कुठलं? महाराजांचं. इथल्या रयतेच्या मनात महाराजांनी निर्माण केलेला आत्मविश्वास. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो, हो आपण आपलं राज्य उभा करू शकतो. हा जो आत्मविश्वास महाराजांनी पेरला ना, हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आणि सगळ्यात मोठं यश. निराशेच्या घनदाट अंधारातून माणसांना प्रकाशाची वाट दाखवणारी माणसं फार दुर्मिळ असतात. ते शतकानुशतकातून एकदाच भेटतात. शिवराय हे असं व्यक्तित्व होतं ज्याने अंधाराच्या पकाली वाहणाऱ्यांना प्रकाशाचा सूर्य नेऊन दिला, नवे निर्माण करायला लावला. नाहीतर काय अवस्था होती. किती एक संकट. अफजल खान तर मारायलाच आला होता. लाखाच्या फौजेत लाल महालात बसलेला शाहिस्ता खान अवघ्या 100 मावळ्यानिशी त्याच्यावर तुटून पडताना महाराजांना स्वतःच्या जीवाची फिकर वाटली नसेल. 3.5 लाखाची फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंह आला. त्याला माहिती होतं या राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांता प्रदेशात नाही. या राजांचा जीव इथल्या रयतेत आहे. हा राजा रयतेचा का? हे राज्य रयतेचं का? मिर्झा राजे सांगतायत या राजाचा जीव रयतेत आहे. त्यांनी रयत छळायला सुरुवात केली. खुलेआम कत्तल्या रमल्या, आक्रोश खिंकाळल्या, आरोळ्या रक्ताच्या चिळकणा मुर्द्यांचे ढीग, खचले राजे. राज्य कुणासाठी? रयत वाचवावे का राज्य? आणि राजांनी निर्णय घेतला रयतच वाचली पाहिजे. रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय? आणि राजाने मिर्झा राजांबरोबर तह केला. पुरंदराचं 23 किल्ले त्याला द्यावे लागले. आतापर्यंत कष्टानं उभारलेला सारा मिर्झा राजाच्या हवाली करावं लागलं. शून्यातून विश्व उभारलेलं पुन्हा शून्यात. यासाठी नव्हता अट्टास केला की आपल्या हवाली करावं हे, पण रयतेसाठी महाराजांनी ते केलं. उरलं होतं काय महाराजांकडं? छोटे मोठे फक्त 14 किल्ले आणि त्याहून भयानक संकट पुढचं. मनसबदार व्हावं लागलं. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला आग्र्याला जावं लागलं. आग्र्याच्या कैदेत अडकून पडावं लागलं. मला प्रश्न पडतो, सगळं मिर्झा राजाच्या हवाले केल्यावर रयत कुठल्या विश्वासानं महाराजांच्या पाठीशी राहिली? आता काय आहे यांच्याकडे? का राहावं? हा प्रश्न रयतेला पडला असेल. आता राजे तर स्वतः कैदेत अडकले, आपलं काय? आता काय करावं? रयत राजांना सोडून गेली असेल. कमावलं काय होतं राजांनी? निर्माण काय केलं होतं? हे आग्र्याच्या कैदेतून राजे सुटून आले, पण ही रयत राजांपासून बाजूला गेली नव्हती. उलट ती अधिक वेगानं, दुप्पट संख्येनं, अधिक उत्साहानं महाराजांच्या जवळ आली. पुन्हा नवी सुरुवात करूया. 1665 साली पुरंदरचा तह झाला. सगळं मिर्झाला द्यावं लागलं आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. 14 किल्ले 9 वर्षापूर्वी हाती होते आणि 1674 साली राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांकडे 360 किल्ले होते. उन्हापुऱ्या 9 वर्षात हे सगळं वैभव परत उभारलं. ही जिद्द. महाराजांनी आम्हाला काय दिलं? आम्हाला ही जिद्द दिली. संकट येणारच आहेत, अडचणी उभा राहणारच आहेत, पण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. या संघर्षातनच स्वराज्याची उंची वाढली. या संघर्षातनच हे स्वराज्य उभा राहिलं. आता या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक म्हणतायत अडकून पडलोय. तुम्ही काय म्हणणार आहे? घरात अडकून पडलो म्हणणार आहे की आपण घरात सुरक्षित आहोत म्हणणार आहे? तुमचा दृष्टिकोन कसा याच्यावर समस्या मोठी का छोटी ते ठरत असतं. सगळं द्यावं लागलं उत्तम, आता पुन्हा उभा करू.
संकटच आपली क्षमता बाहेर काढतात. संकटच आपल्याला कौशल्य बहाल करतात. संकटच आपल्यामध्ये सामर्थ्य वाढवतात. महाराजांनी ते